महाडमधून पुण्याला जायचं असेल आणि पुण्यातून महाडला यायचं असेल तर वरण घाटातून जावं लागतं. आता कुणी कोणाचा रस्ता फिक्स केलेला आहे हे केवळ वेळ ठरवणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. करण मडवी या ठिकाणी येतोय, त्याला पारितोषिक देऊन गौरव करूया. मी दोन्ही आपले नगरसेवक मात सवाल आणि जैन साहेब यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते करणला हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे करणचा. आणि समालोचनामध्ये होईल बदल. वळूया आपले सहकारी आणि ज्यांनी गेल्या तिन्ही रात्री तुम्हाला तुमचं मनोरंजन केलं आणि आपल्या दर्जेदार समालोचनाने प्रेक्षकांची मनं जिंकले असे आमचे किशोरजी कोकरे यांच्याकडे. हॅलोचे कोलाट कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय योगेंद्रजी राजीवले साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. कॉमबॉक्समध्ये आवाज आपण ऐकलाय. अखंड महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेटचे समालोचक ॲडव्होकेट संदीपजी जगे सरांचा आवाज आहे का आपण ऐकलाय. तत्पूर्वी आपण हर्षलजी मुंडे सरांना देखील ऐकलाय. एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये भेटी राहील. एका बाजूला टीम जगन्नाथ स्मृती पिंगळसे त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना टीम SMS फायटर्स साखळी महाड या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळते. ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये निखिल पारवे आणि साथीला सूरज करकरे हे दोन महत्वाचे बॅटर आघाडी देत असताना पाहायला मिळालं. चला बोट टीम, दोन्ही टीमला विनंती आहे की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह कॉम्बॉक्स मध्ये असणं बंधनकारक आहे. जगन्नाथ स्मृती पिंगळसे टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह उपस्थित आहेत. चला महाड आपला रिप्रेझेंटेटिव्ह येऊ द्या. पहिला बॉल मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल लो फुलटोस राहिला होता समोरच्या दिशेनं. निखिल पारवे खेळत असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल वरती पहिली सिंगल आली. एक सिंगल येते निखिल पारवे आणि सूरज करकरेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी विकी आलाय. तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना नेहमी पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल बैठक खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही. ही खऱ्या अर्थानं या फटक्यासाठी खेळला जाणारा किंवा अशा दर्जाचे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा सूरज करकरे अर्थात नंदू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. महाडच्या काकरतळ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. योगेश पेनकरच्या साथीचा क्रिकेट किंबहुना महाड 11 या संघाचं क्रिकेट तो खेळत असतो किंबहुना गाजवत असतो. आज आपल्या तालुक्याचं नेतृत्व करतोय. पुढचाच बॉल फुलटॉस समोरला जेव्हा फटका बॉल उंचाव्यामध्ये फिल्डर बॉलच्या खाली आहे. चुकी होणार नाही. विकेटचं पतंग पहिला धक्का सूरज करकरे नंदू बाद. बाद झाले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर एकच धाव फलकावरती पाहायला मिळाली. त्याही पलीकडे एक महत्वाचा धक्का बसला टीम SMS फायटर्स साखळी महाड या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार महाडिक पाहायला मिळतोय. डावकुरी आता बॅटिंग करण्यासाठी किंबहुना मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिल पारवेची साथ त्याला मैदानाच्या आतमध्ये द्यायची. त्याही पलीकडे या पूर्वार्धाच्या डावामध्ये धावा देखील बनवायच्या. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. रोहा स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता विकी आणि ओमकार महाडिक
या दोघांचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. विकी आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित करतोय. 3 बॉल त्यानं हाताळले, 1 धाव तो फक्त आणि फक्त खर्च करत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल गोलंदाज तयार विकी. यावेळेसचा बॉल पायावरती टाकला. जसा बॉल आला तसा ताकदीनं फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काय फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी पुढ्यामध्ये बॉल दिला होता. बॅटचा स्विंग अप्रतिम राहिला आणि बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. महाड 11 संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज तालुक्याने या गटामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. SMS फायटर साखळी महाड या संघाचं नेतृत्व करत असताना तो मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या षटकार ठोकत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल विकी तयार. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. प्रचंड वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक माऱ्याची गोलंदाजी चालू आहे. ऍक्शन रिप्ले. बॅटरच्या शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचं काम गोलंदाज विकीनं केलंय. यश त्याच्या वाटेला आता आलंय. षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलनं तो मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 बनवल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे या षटकातील. विकी तयार. एकदम ओव्हर द विकेट न. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा टप्पा गुडलाईन स्पॉटवरती आहे, परंतु बराचसा बाहेर हा चेंडू राहिला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना कल्पेश म्हात्रे सरांचा पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बराचसा बॉल बाहेर जात असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल अवांतरी धावेच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली गेली. 8 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. ओमकार महाडिक चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. डावकुऱ्या हाताचा विध्वंसक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. थोडंसं कोयना लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. टीम जगन्नाथ स्मृती पिंगलसे या संघाच्या बाजूनं या बॉलवरती धावा अर्जित केल्या गेल्यात. आतापर्यंत 2 धावा अर्जित केल्या गेल्या. पहिलं षटक संपुष्टामध्ये आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 10 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. 10 आकडा हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षासाठी फारसा महत्वाचा राहिलाय. 10 जून 1999 साली राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये होत असताना पाहायला मिळाली. आणि अगदी एक भव्य दिव्य स्पर्धा युवा राष्ट्रवादी चषक 2026 हे भव्य पर्व देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्याच वेळेला टीम जगन्नाथ स्मृती पिंगलसे या संघासाठी कॅश प्राइज देत असताना पाहायला मिळालं. जर संघ इथून मॅच जिंकतोय तर सूरजी केरटकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पहिला षटकाचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ललित चौधरी याला इन्व्हाइट केला गेलाय. फिरकीचा जादूगर किंबहुना फिरकीचा वारसा जपणारा किंबहुना टप्पे पडल्यानंतर बॉलला हातभर वळण देणारा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. समोर निखिल पारवे. उजव्या हाताचा महाडचा क्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बरेचसे बॅटर शफल झाले. बॅटरला खऱ्या हातानं फॉलो केलं. जसे जसे बॅटर पुढे सरकले तसाच बॉल त्यांच्या शरीराच्या दिशेनं बॉल हातळत असणारा गोलंदाज पाहायला मिळाला. खाली जज करत असताना वेल जज कॅच. विकेटचं पतंग. आणखीन एक धक्का SMS फायटर साखळी महाड संघाला. टीमचा महत्वाचा खेळाडू निखिल पारवे बाद.
विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालंय. दुसरा धक्का बसलाय जिथे निखिल पारवे बाद होत असताना पाहायला मिळालाय. टीमचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. दुर्गेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. ओके मापे सभी दुर्गेश सिब्बन मैदानाच्या आतमध्ये आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये टीम महाड या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय. तो सध्या बॅटिंगला आलाय. पुढचाच बॉल ललित तयार. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बरंच वळण बॉलनं प्राप्त केलं. यस बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालंय. आयकॉन दुर्गेश आल्या पावली मागे परतत असताना पाहायला मिळाले. वन मोर विकेट डाऊन. बॅटर दुर्गेश बाद. पाहायला मिळालाय. दुर्गेश आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळाला. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील टीम साखळी या संघाच्या माध्यमातून. प्रथमेश पवार महाड तालुका मोपरे गावचा सीतारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. टप्पा पडला. बॉल बरंच वळण घेत असताना पाहायला मिळाला जिथे वाईट लाईनला गोलंदाजी केली गेली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बॉल बराचसा बाहेर राहिला होता. थेट विकेट किपरचा बैत बॉलला घेतल्या. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. योग्य दिशेवरती नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत ललित चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो धावा थांबवतोय. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. लेंथमध्ये बदल केला. या आधीचा बॉल लेंथ थोडीशी पुढे राहिली होती परंतु आता लेंथला मागे खेचलाय. टप्पा पडल्यानंतर ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी पुढ्यातून बॉल उसळला होता. जबरदस्त बॉलिंग ललित चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. धावफलक थांबला गेले. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. निर्धाव षटक पाहायला मिळेल का? स्विच हिटचा प्रयत्न, फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव या बॉलवरती असताना पाहायला मिळेल. यदा कदाचित या बॉलवरती जर धाव आली नसती तर निर्धाव षटक देखील पाहायला मिळालं असतं. नाराज झाले गोलंदाज ललित कारण की फिल्डर थोडेसे गवणे लेझी पाहायला मिळाले. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 11 या अंकावरती पाहायला मिळतात. 3 गडी बाद झालेत. सूरज करकरे बाद झाला. निखिल पारवे बाद झालाय. आयकॉन दुर्गेश देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. आता प्रथमेश पवार आणि ओमकार महाडिक याच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. षटक क्रमांक 3 म्हटलं की युवा राष्ट्रवादी ISPL बॉलवर तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येईल गोलंदाजी मार्कवरती पाहणं महत्वाचं राहणार आहे. 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त SMS फायटर्स साखळी महाड संघानं धावा बनवल्यात 11. परंतु येणाऱ्या 12 बॉलमध्ये चांगला खेळ अपेक्षित आहे. प्रथमेशकडे क्षमता आहे. महाड तालुक्यातून येत असताना मोपरे गावाचं क्रिकेट चांगलंच त्यानं खेळलंय. मोठे फटके खेळण्यासाठी हे बॅटर ओळखले जातात. आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. आज आपण आपल्या तालुक्याचं नेतृत्व करतोय. अशा वेळेला आपल्या बॅटमधून धावा येणं देखील फार महत्वाच्या राहणार आहेत. धावा येणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 ISPL बॉल ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज यांना इन्व्हाइट केलं गेलंय. आणखीन एक महत्वाचे गोलंदाज किंवा ISPL बॉल ओव्हर हाताळत असताना ज्याची अगदी या षटकामध्ये मजबूत पकड पाहायला मिळाली आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. तोच मनोज बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश ओमकारची जोडी. प्रथमेशला डाव सांभाळावा लागणार आहे. तो देखील चांगली बॅटिंग करतो. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. अटॅकिंग इंटरनं खेळावं लागणार आहे कारण की डगआउटमध्ये अगदी डीपमध्ये बॅटिंग लाईनअप आहे. अल्तमेश कुडुपकर, अमीर कुडुपकर सारखा एक मातबर बॅटर अजून देखील बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. यावेळेस बॉल मैदानाच्या आतमध्ये लेग बायचा इशारा असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील धाव मिळेल. 1-1च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते जिथे धावफलकावरती धावा 12 या अंकावरती बनवल्या गेल्या. 12 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये ओमकार महाडिक ज्याच्या बॅटमधून या सत्रामध्ये षटकार येत असताना पाहायला मिळाला.
महाड 11 संघाचं क्रिकेट खेळत असताना योगेश पेनकरच्या साथीनं क्रिकेट खेळलंय. आज अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावावा लागणार आहे. या रजनी क्रिकेटमध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये ओमकार वरती जबाबदारी आहे. ओमकारकडे क्षमता आहे, तो इथून डाव सांभाळू शकतोय. धावा बनवाव्या लागणार आहेत. 12 वरती 3 गडी बाद झाले. षटकातील पुढचा बॉल अप ट्रॅकर बाची टॉप एज फिल्डर शॉट फायनलिंगला बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील सिंगल पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 13 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. ISPL बॉल ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. मनोजनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 1 धाव तो खर्च करत असताना पाहायला मिळाला. किंबहुना मागील 8 बॉलमध्ये फक्त 2 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेसचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा नो बॉलचा. वेस्ट हाईटचा हा बीमर पाहायला मिळाला. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती आल्या. किंबहुना पुढचा बॉल फ्री हिटचा देखील असणार आहे. एक मोठा फटका मुबलक खेळण्याची संधी बॅटर ओमकारकडे उपलब्ध झाली आहे. हात खोलावे लागणार आहेत. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. संधी आली आहे इथून मोठा फटका खेळण्याची. जणू काही मोठा फटका खेळण्याचा लायसन दिला गेलाय बॅटर ओमकारला. प्रीटच्या बॉलवरती कसा खेळ राहील. गोलंदाज तयार मनोज. यावेळेसचा बॉल बॅट तर चालवली. अंधधुंद फटकेबाजी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये ओमकार करत असताना पाहायला मिळाले. बॅट तर चालवली आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 15 या अंकावरती आहेत. या ओव्हरमध्ये अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचाच बॉल. गोलंदाज तयार. आप ट्रॅकर बॉल बॅटरच्या अगदी शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय, जिथे धावबादच्या स्वरूपामध्ये ओमकार माणिक बाद. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. ओमकार बाद होत असताना पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मुस्तकीम मुखादम पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला गेला. किंबहुना पहिली मॅच खेळत असताना प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला होता. 2 षटका तळी फक्त 7 धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्या होत्या. तोच मुस्तकीम मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंगला येत असताना पाहायला मिळाला. मुस्तकीम मुकादम गत वर्षाच्या PNP चषकमध्ये ज्यानं मालिकावीराची कार जिंकली आहे, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. 15 वरती 4था धक्का बसलाय. या षटकातील 2 बॉलचा खेळण्यानं बाकी आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता मुस्तकीम मुकादम. जिस्म है दम वो है मुस्तकीम मुकादम. त्याचा दमखम पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल लाजवाब फटका. बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चांगला फटका मुस्तकीमच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल जास्तीची उंची घेत असताना पाहायला मिळाला. हात खोलण्याची संधी मिळाली मुस्तकीमला आणि अशा वेळेला मुस्तकीम सोडणार नाही. तो धावा जमा करत असताना पाहायला मिळाला. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. या षटकातील शेवटचा ती बॉल मनोज तयार. यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेला. हलक्या हाताने स्टिअर करत असताना पाहायला मिळाला. किंबहुना कॅप शोधण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु गली रिजन मध्ये फिल्डर तैनात केले गेलेत. एक सिंगल या बॉलवरती येईल. षटक क्रमांक 3चा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 20 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. इथून जर या शेवटच्या षटकामध्ये 15 धावाला 35 ते 36 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं तरी देखील SMS फायटर्स साकडी महाड हा संघ या धावांचा बचाव करू शकतो. तितकी धारदार गोलंदाजी आहे.
तुम्ही मुस्तकीमला पाहिलं या आधीच्या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहिलं अतिश कडूला, तुम्ही पाहिलं अमीर कुडुपकरला, तो चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला होता. ओमकार महाडिक देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळाले. आकाश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती असताना पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. शेवटचा अंतिम षटक आकाशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. या षटकामध्ये जास्तीच्या धावा जमा कराव्या लागणार आहेत. मुस्तकीमकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते टॅलेंट आहे, तो चांगलं क्रिकेट खेळतो आणि आघाती देशांमध्ये देखील तो क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न लाजवाब राहिलाय. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुस्तकीम मुकादमच्या बॅटमधून हा षटका. षटकार येत असताना पाहायला मिळतोय मुस्तकीम याच्या बॅटमधून. 6 धावाला संघाची टोटल 26 वरती आहे. पुढचाच बॉल स्लोवर वन पिक केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच हवेमध्ये. फिल्डर बॉलच्या खाली असताना पाहायला मिळाले, परंतु जज करू शकले नाहीये. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल पूर्ण, दुसरा धावायचा देखील प्रयत्न केला. बघता बघता 2 धावा देखील या बॉल वरती असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली. 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा जमा करण्यामध्ये मुस्तकीम यशस्वी राहिला. यदा कदाचित तो अशीच बॅटिंग करत राहिला तर मोठी टोटल उभा राहू शकतोय. 4 बॉल मध्ये धावा जमा करायच्यात. आकाशचा पुढचा बॉल गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल टप्पा पडला. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन मिश्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहिला. बॉलवरती खऱ्या हाताने फिंगर रोल केली होती. टप्पा पडला. बॉल वळण घेत असताना पाहायला मिळाला. चांगला लाईन आणि लेंथ वरती आता गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून हा डॉट बॉल आलाय. पुढचाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाजवाब फटका. बॉलला फेकून दिले. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुस्तकीमचा आणखीन एक भव्य षटकार. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक कामगिरी करत असताना पाहायला मिळालाय. हे मुस्तकीमचा फॅन फॉलोअर्स आहे. काय खेळतो, अव्वल दर्जाचा करतोय. संघ अडचणीमध्ये सापडला अशा वेळेला तो बॅटिंगसाठी आला आणि टीमचा तारणहार तो ठरला. तो यानं आकाशच्या विरोधामध्ये आकाशला आसमान दाखवत असताना तो पाहायला मिळालाय. 4 बॉल मध्ये 14 34 बनवल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. पुढचाच बॉल अप ट्रॅकर पुन्हा एकदा आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालाय. सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न. दुसरी धाव देखील चपळाईन पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला होता. अशा वेळेला पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदतीतून घेतली जाणार आहे. आमची टेक्निकल टीम या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा मुस्तकीम मुकादमनं प्रयत्न केला होता. धाव फार महत्वाचे, किंबहुना शेवटच्या बॉलवरती मुस्तकीम मुकादमकडे स्ट्राईक राहणं देखील महत्वाचं आहे. 34 बनवल्या गेल्यात. या बॉलवरील निर्णय अजून देखील प्रलंबित राहिला. रोहा स्पोर्ट्स वाहिनीची मदत घेतली जाते, जिथे आमची टेक्निकल टीम या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळाली आहे. नॉट आउटचा इशारा. 2 धावा पूर्ण केल्या जातील. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. पॉपिंग क्रीज मध्ये खऱ्या अर्थानं बॅटर पोहोचले होते. 2 धावा अगदी गतीने पूर्ण केल्या. गती राहिली आहे. धावत असताना खेळपट्टीवरती मुस्तकीमची 2च्या मदतीने 36 बनवल्या गेल्या. आतापर्यंत फायटिंग टोटल उभारल्या गेल्या टीम SMS फायटर्स साखळी महाड या संघाच्या बाजूनं. या पूर्वार्धाचा डावातील शेवटचा अंतिम बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? यस, फिल्डरचे कौतुक करायला हवेत. त्यानं ते जाणलं होतं की आता मात्र आपल्या हातामध्ये येणार नाही. त्यानं शक्कल लढवली. पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला. या बॉलवरती धावा आल्या 2. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. स्विच हिटचा हा फटका स्टान्स मध्ये
बदल त्यानं केला, ग्रीप चेंज केली. त्यानंतर लाजवाब स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला होता. फिल्डर बॉलपर्यंत पोहोचले, त्याच्या हातामध्ये येणार नव्हतं हे त्यानं जाणलं आणि त्यानंतर त्यानं पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल धावफलकावरती धावसंख्या 38 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता. हे प्रेक्षक वर्ग टीम जगन्नाथ स्मृती पिंगलसई संघाला सपोर्ट करण्यासाठी आज पिंगलसईकर देखील मैदानाच्या आतमध्ये गर्दी करत असताना पाहायला मिळतात. रुहायचं आणि पिंगलसईचे दर्दी प्रेक्षक आज जगन्नाथ स्मृती पिंगलसई अर्थातच सन्माननीय सोमेजी देशमुख साहेबांच्या मालकीच्या असणाऱ्या संघाच्या पाठी राखण्यासाठी आलाय. सगळ्यांचेच स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. 24 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 39 धावेची. या 24 बॉलमध्ये 39 धावांचा पाठला कशा पद्धतीनं केला जाईल, काय बिघडेल काय घडेल या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती बदल करूयात. आवाज ऐकूयात हर्षल मुंडे सरांचा. हॅलो हॅलो शंतनू रटाडे यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ असे एक सन्मान घेऊया. मुख्य मंचावरती उपस्थित कोलाड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय बबलूजी राजुले साहेबांचा सन्मान आपण युवा राष्ट्रवादी चषकाच्या या भव्य पर्वाच्या वतीनं आपण करतोय. मी विनंती करेन साहेबांना आपण यापुढे आपला सन्मान शुभ सन्मान शंतनू रटाडे यांच्या शुभ असे या मुख्य मंचावरती करतो. आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. सरफराज पठाण यांच्या वतीनं मुस्तकीमच्या रिव्हर्स स्वीपच्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज इथं जमा होत असताना पाहायला मिळते. हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती कोलाड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू शेठ राजोले यांचा केला जातो. याचं हार्दिक स्वागत आहे, मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं उपस्थित क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले लाईव्ह सगळेच प्रेक्षक, सर्वांचं हार्दिक स्वागत. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य दिव्य भूतपूर्व पर्वामध्ये हार्दिक स्वागत आहे. पाठलाग करायचं आहे. 39 धावांचा टोटल चांगली आहे मॅच बनेल, कारण की या मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हरमध्ये 37 धावा डिफेंड झाल्यात. हा इतिहास आहे. आता तो इतिहास पुन्हा नव्यानं पाहायला मिळेल का? 4 ओव्हरमध्ये 39 धावा सेव्ह करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये रोहा एक्सप्रेस मुस्तकीम मुकादम बॉलिंग मार्कवरती, समोर महेश नानगुडे डॉन स्ट्राईकला. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल अतिवेगाने आला मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, बॉलची फेक सुद्धा पाहायला मिळेल आणि सिंगलनं सुरुवात केली आहे या मॅचच्या दुसऱ्या डावाला. मॅच चांगली होणार. 24 बॉलमध्ये 39 धावा. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाणार यात तेव्हा मात्र शंका नाही आहे, कारण की मुस्तकीम सारखा एक महत्त्वाचा गोलंदाज, त्याच वेळेला महाड संघाचे बहुतांश गोलंदाज
मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. ओ यावेळेला आडवा पाटणं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओमकार महाडिक बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये. विकेट मिळतीये ती पहिली मुस्तकीमला आणि टीम महाडला. फलंदाज बाद. केला पण डोंगलेट येत असताना पाहायला मिळेल. जास्तीचा हवेत आणि डिस्टन्स कव्हर नव्हता. बाकीचं काम होतं ते ओमकार महाडिकने केलेलं पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात दाखल होत असताना पाहायला मिळेल. दोन दिग्गज खेळाडू एकाच खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. मुळशीचा ब्रँड नॉन सेकंडला उभा आहे महेश नानगुडे. त्याच वेळेला रोहित खरात सेकंडला पाहायला मिळेल. रोहित महत्वाचा खेळाडू, अगदीच 22 बॉलमध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलला विकेट येत असताना पाहायला मिळाली आहे. तुम्ही पाहत आहे रोहा स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून चांगल्या लाईव्ह टेलिकास्ट. तब्बल 1 लाखहून अधिक प्रेक्षक आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला जॉईन झालेलं पाहायला मिळाले. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. रोहा तालुक्यातील आत्तापर्यंतची एकमेव अशी स्पर्धा ज्या स्पर्धेला एका रात्रीमध्ये 1 लाखाहून अधिकचे व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळालेत. हे विजय आहे युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या भव्य पर्वाचा. हे विजय आहे संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीचा. खूप मेहनत या सगळ्यांनीच घेतली आहे. मुस्तकीम मुकादम बॉलिंग मार्कवरती पुढचा बॉल. ओ यावेळेला बॉल हवेत, फटका फसलाय. रोहित खरातची विकेट धोक्यात. ओमकार महाडिक त्यानं टिपलाय झेल. संपलाय रोहित खरातचा खेळ. इथून पुढे जगन्नाथ मूर्ती पिंगळसे टीमच्या धावसंख्येला बसेल की नाही मेळ. दुसरी विकेट. महाडचा आयकॉन आहे पण तो रोह्याचा आहे. तो रोह्यामध्ये खेळतोय. तर रोहेकर तुम्हाला मुस्तकीमची बॉलिंग आवडली नाहीये का? टाळ्या झाला पाहिजे मुस्तकीमसाठी. काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. इम्प्रेस केलंय. मैदानाच्या चहूबाजूनं टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतंय. संघ मालकही खूप खुश पाहायला मिळालेत मुस्तकीमवरती. मुदस्सीर ताज यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टीम SMS फायटर साकडी महाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये. धावा बनत नव्हत्या मुस्तकीमाला. याआधी किशोर सरांनी उल्लेख केला होता ना, जिसमें है दम नाम है उसका मुस्तकीम मुकादम. तोच खेळाडू आता रंग उधळत असताना पाहायला मिळालाय. अभिमान रोहेकरांचा, स्वाभिमान रोहेकरांच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुसाट सुटलाय. 3 बॉलमध्ये 2 विकेट 1 धाव. यावेळेला बिग हिट मुस्तकीम वरती आक्रमण. बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. होतं प्रेमचं. प्रेमची बॅटिंग बघून प्रेमच्या प्रेमात पडावा अशा पद्धतीचा फटका त्यानं खेळला. ओहो हो हो, या वेळेला काय उत्तर होतं षटकाराचं. लाजबाब, नेत्रदीपक, अविश्वसनीय, अद्भुत चेंडू मैदानाच्या आतमध्ये. टो यॉर्कर आणि लेग बिफोरची विकेट. तिसरा धक्का. प्रेम मैदानाच्या बाहेर. लावण्याचं काम मुस्तकीमनं केलं. आज मुस्तकीम हेच म्हणत असेल, मोठमोठे गार केलेत सध्याच्या घडीला त्यानं गंमत मध्ये.
काय बॉलिंग पाहायला मिळतीये. विकेट्स घेत असताना पाहायला मिळाल्या 3 धावा खर्च केल्यात फक्त 7-19 बॉलमध्ये 32ची आवश्यकता. मॅच फिरली आहे. जसा मुस्तकीम बॉल फिरवतोय तसा सामनाही आता फिरत असताना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला टीम आपण जर पाहिलं तर SMS या टीमचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. जगन्नाथ स्मृती पिंगळसे सुमेशजी देशमुख साहेबांच्या मालकीचा संघ पुन्हा या मॅचमध्ये येईल. कारण की जोपर्यंत महेश नानगुडे आहे तोपर्यंत तो काही करू शकतो या मॅचमध्ये. पुढचाच बॉल या वेळेला बिग हिट. फटका फसलाय. विकेट धोक्यात. अल्तमश बॉलच्या खाली. वाह मुस्तकीम. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. पुन्हा प्रेक्षक 4 फलंदाजांना बाद करत असताना 7 धावांचं फक्त षटक टाकलंय या रोह्याच्या पठ्ठ्यानं. खैऱ्याचा ब्रँड देहू रोडची स्पर्धा त्यानं जिंकली. तिकडे मॅन ऑफ द सिरीज PNP चषकामध्ये ज्यानं बाईक नावावरती केली. रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्यानं सायकल आपल्या नावावरती केली. आणि आज रोहेकरांची मन ज्यानं जिंकली तो मुस्तकीम मुकादम. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाचं मुस्तकीम मैदान के अंदर और विकेट मैदान के बाहर. हे चित्र दिसत होतं. मुस्तकीमचे बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि एकामागोमाग एक 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर. हे समीकरण सध्याच्या घडीला जो ट्रेंड आहे ना तो मुस्तकीमनं फॉलो केलाय. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या या आजच्या रात्रीमध्ये एकच नाव ट्रेंडिंगला आलाय. मुस्तकीम मुकादम. काय बॉलिंग केली आहे लाजबाब. अगदी उद्या नाक्या नाक्यामध्ये एकच चर्चा असेल. होय तो पुण्याचा संघ आला होता पण त्यांना रोह्याचा एकटा वाघ नडला होता. नाव त्याचं मुस्तकीम. पण इथून पुढे मॅच तर संपली नाहीये. कारण की अजूनही महेश नानगुडे उभा आहे. तो डॉन. त्याची डॉनगिरी आज पण उद्या पण काल पण नेहमीच बघायला मिळाली होती. तो डॉन मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे. आणि जर हा सामना जगन्नाथ मूर्ती पिंगळसे या सामना जिंकतोय तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल महेश नानगुडे आणि टीमला. सोमेशजी देशमुख साहेबांच्या वतीनं एक कॅश प्राइज अनाऊन्स झालंय. पिंगळसेकरांचा जल्लोष थांबलाय का? कारण की धावाही थांबल्यात. 18 बॉल अजूनही 32 धावांची आवश्यकता. आता मुस्तकीमनं त्याचं काम केलं. आता काम करायचं अमीरला. त्याचा गोलंदाजीचा दर्जा दाखवावा लागेल. महाड विभागातून येत असताना वरंद गावाला बिलॉंग करणारा हाही एक खेळाडू ज्यांना गाव मर्यादित क्रिकेट गाजवून सोडले. आता तालुक्याचं खेळायचंय. समोरचा बॉल ब्लॉक लेनचा चेंडू. चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळालाय. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी महेश धावलाय का? नाही. बॅकअप चांगले. सिंगल मिळते. बऱ्याचशा कालावधीनंतर 1 धाव येत असताना पाहायला मिळेल. एकही धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 8 धावा. 8 धावा धावफळकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. 17 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. अमीरला तुम्ही बॉलिंग मार्क वरती पाहताय. वरण संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच वेळेला नेहमीच त्याच्या नावाची चर्चा महाड तालुक्यामध्ये राहिली आणि म्हणूनच महाड तालुक्यानं त्याच्या खेळाची दखल घेतली आहे. आणि आज महाड तालुक्याच्या अभिमानासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये प्लेइंग 11 मध्ये दाखल केलंय. दुसऱ्या षटकासाठी तो आलाय. पहिला बॉल त्यानं ब्लॉक लेनचा महेश सारख्या खेळाडूला थांबवलं. आणि आता समोर ऋतिक डावकुऱ्या त्याचा अजून एक घातकी फलंदाज मैदानावरती. तो सुद्धा ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आलाय. लेग ब्रेकचा वापर. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केला. फटका चांगला. ओमकार बॉलच्या खाली येईल. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळते. सिंगल डबल वरती जास्तीचा विश्वास या 2 फलंदाजांचा आहे. आणि नेहमीच अशा कठीण परिस्थितीमध्ये सामोरं गेलेले दोन्ही फलंदाज आहेत. आपण नेहमी म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा कठीण परिस्थितीमध्ये नेहमी संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. एका मागोमाग एक विकेट आला तर आता तुम्हाला त्या विकेटनं सावरून खेळवावं लागेल. किंवा या विकेटवरती उभं राहून तुम्हाला धावा बनवावा लागतील. ही खेळपट्टी कधी गोलंदाजाला तर कधी फलंदाजांना साथ देते.
सध्याच्या घडीला गोलंदाजांचा बोलबाला पाहिला धावा 10, 4 फलंदाज बाद, दुसरं षटक मार्गेस आहे. 16 बॉल 29 धावांची आवश्यकता तुम्ही पाहताय. पुढचाच बॉल यावेळेला पुन्हा ब्लॉक लेनचा चेंडू होता. अल्तमश त्याला मिस करून बॉल पुढे निघेल. बॅकअप मुस्तकीमचं चांगलं आहे. थोडी चुकीची फेकी पण हरकत नाहीये. 2 धावा तिकडेही मिळतील आणि या 2च्या सहाय्यानं संघाची धावसंख्या वाढेल 12. बघा ना, म्हणजे सामना गरम झाला होता एका बाजूनं, म्हणजे गोलंदाजांच्या बाजूनं सामना जायलाच लागला होता. पण ऋतिक अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून आला. त्याला माहिती आहे मॅचमध्ये सिंगल आणि डबल खूप सारी पुरेशी असेल. या परिस्थितीमध्ये तो फक्त सिंगल डबल घेतोय आणि सिंगल डबलनं पुढे नेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आमिरचा पुढचा बॉल यावेळेला पुन्हा मोठा फटका. मुस्तकीम त्या बॉलपर्यंत पोहोचेल. एकच धाव तिथेही मिळते आणि आता एकाच धावेवरती समाधानी मानावं लागतंय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक सध्याच्या घडीला 13 धावा तुम्ही पाहताय. 4 फलंदाज मात्र बाद झाले. धावा 13, 14 बॉलमध्ये 16ची गरज आहे. रंगतदार अवस्थेमध्ये रिक्वायर्ड रन रेट याआधी 8.80चा होता, आता 11.14चा झालाय. हळूहळू गोलंदाजी करणारी टीम या मॅचमध्ये येते. महेश नानगुडे उभा आहे अद्याप. यावेळेला मोठा फटका आडवा बॅटनं फिरवला होता बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर तिकडे आहेत. थोडे फंबल होत असताना पाहायला मिळतील. त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. हे गरजेचं आहे. जर बॉलिंग चांगली होती तर क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर आणि तरच या धावा ज्या काही 39 तुम्ही बनवल्यात त्या धावा तुम्ही सेव्ह ठेवू शकता. मोठा संघर्ष करावा लागेल. मोठे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करून दाखवावे लागतील. आज महाड संघामध्ये योगेश पेंडकर यांची कमतरता, जयेश खैरकर सुद्धा पाहायला मिळत नाहीयेत. फुल टॉस महेश नानगुडे. डॉन 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 म्हणत्यात डॉन हेच सांगणारा षटकार. आपल्या 21 धावा बनल्यात. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आमिरनं 5 बॉल काय टाकले होते, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. असं वाटलं की आमिरनं सुद्धा मुस्तकीम सारखी कामगिरी केली. पण त्याच वेळेला ISPL बॉल ओव्हरचा इशारा आमच्या पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. आता गोलंदाज कोण असेल, आता ISPL बॉल ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता केली जाते, पाण्याची ताण भागवली जाते आणि इथून पुढे बॅटिंग करत असताना महेश नानगुडेच्या माध्यमातून धावांची तहाणी भागवलेली पाहायला मिळाली आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल, छोटासा डीजे ब्रेक घेऊया, एक सुमधूर संगीत ऐकूया आणि पुन्हा नव्यानं या रंगतदार मॅचच्या दिशेने येऊया. यू गे और यू आय. महेश नानगुडे यांना हेच सांगत असतील, या वर्षीचं युवा राष्ट्रवादी चषक जिंकण्याचं स्वप्न आमचं पूर्ण करून दाखवा, त्याआधी ही मॅच जिंकून दाखवा. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. मुळशीचा ब्रँड मैदानाच्या हातमध्ये आक्रमक, अद्भुत, अविश्वसनीय खेळ करत असताना पाहायला मिळालाय. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, धावा यायला लागल्यात आणि होय, संघ आता फ्रंट फुटवरती आलाय. 12 बॉल 18 धावांची गरज. ओमकार महाडिक वेगाचा बादशाह ISPL बॉल ओव्हर मध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. सिंगल तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नाही केले जातील. योग्य फेकी योग्य एंडला, चांगल्या पद्धतीची फील्ड, बॉलची फेक, धाव मिळते तिकडे एक आणि त्या एकच्या सहाय्यानं संघाचं धावफलक सध्याच्या घडीला 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. 22 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. धावा इथे अजूनही 17 बनवायच्या. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. महेश नानगुडे काय खेळ करत असताना पाहायला मिळतात. इम्प्रेस करून सोडले या पठ्ठ्यानं. लाजबाब. जोपर्यंत महेश उभे आहेत तोपर्यंत या धावा बनतील. पुढचा बॉल
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पंच फिरलेत, कळवतीला वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल येत असताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चाललाय. याच धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील, या धावा रोखून ठेवाव्या लागतील. आणि होय, सध्याच्या घडीला तेच करण्यासाठी ओमकार महाडिकला पाचारण केलं जाते. समोरचा बॉल फटका फसलाय. महेश नानगुडेची विकेट धोक्यात. या मॅचचा सर्वाधिक मोठा आशेचं किरण, या मॅचचा म्होरक्या, या मॅच मधील हुकमाचा एक्का, मुळशीचा ब्रँड महेश नानगुडे मैदानाच्या सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आपण म्हणतो ना की आता फिल्डरने पकडली आहे कॅच, इथून पुढे रंगातच येईल ही मॅच. कारण की 10 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. आकाश खेळपट्टीवरती येतात. आकाशच्या साथीला खेळत असताना ऋतिक, एक आयकॉन खेळाडू अजूनही उभा आहे. एक आयकॉन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या आयकॉनच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. आपण नेहमीच म्हणत आलोय ना की जबाबदाऱ्यांचं ओझ प्रत्येकाच्या खांद्यावरती आहे. काही त्यांच्या गावाचं ओझ आहे, काही वेळेला टीमचं, आणि या सगळ्याच प्रेक्षकांचं ओझ घेऊन मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होत असताना पाहायला मिळतात. 10 बॉल 16ची गरज. पुढचाच बॉल. ओहो हो हो, यावेळेला शरीरावरती आदत असताना पाहायला मिळाला. मोठी अपील. अपीलमध्ये आत्मविश्वास जास्त, उत्साह ही जास्तीचा पाहायला मिळाला. पण पंचांनी कळवलं होतं की हाईट जास्त आहे, टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त घेतली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये लेग बाईटची सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती जवळजवळ अर्धा संघ बाद झाला. 9 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आणि आता जसे दुसऱ्या फेरीचे सामने आहेत ते सामने मात्र रोमहर्षकतेकडे वळत असताना पाहायला मिळालेत. डाव सुरुवातीचा होता त्यावेळेला सगळ्यांना वाटलं होतं की आता जगन्नाथ स्मृती पिंगसे वन साईड निघतात. पण त्याच वेळेला मुस्तकीम मुकादम नावाचं वादळ आलं. बॅटची कडा सूरज करकरे. हे अपेक्षित नाहीये सूरजकडून. नेहमीच यष्टांच्या मागे तो तत्पर असतो बॉलला थांबवण्यासाठी. पण अशा महत्त्वाच्या क्षणी जेव्हा आवश्यकता आहे धावा थांबवण्याची, त्या परिस्थितीमध्ये सूरज करकरेला तुम्ही पाहता सिंगल खर्च करत असताना. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतला होता बॉलनं. या ISPL बॉलची फिरकी प्रत्येक फलंदाजाची गिरकी घेत असताना बघायला मिळाली आहे. सिंगल येईल. धावसंख्या 25 वरती पोहोचेल. 8 बॉल 14 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये कारण की अजूनही ऋतिक उभा आहे. आकाश आहे. आकाशकडे ताकद आहे. आकाशाला गवसनी खेळण्याचे फटके मारण्याची ताकद आहे त्याच्याकडे. यावेळीचा बॉल लेग स्टिकला मिस केलंय. पंच फिरतील. हात जमीन समांतर. धाव मिळेल पुन्हा अवांतर. आणि त्या अवांतरच्या सहाय्यानं टीम पुढे चालली आहे. पाहता पाहता 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. धावा बनतायत. दबाव बनलाय या मॅचमध्ये. 39 धावांचं दडपण तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉल महत्वाचे. 2 चेंडू. ओमकार महाडिक कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. दबाव दडपण सगळं काही दोघांवरती आहे. फलंदाजावरती सुद्धा, गोलंदाजांवरती सुद्धा. आणि या हळूच या थंडगार हवेमध्ये मात्र गरमागरमीचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेला फटका खेळला जाईल. अडवा बॅटनं शरीरावरती येणारा चेंडू फक्त दिशा दिली जाते. आमिर येत असताना पाहायला मिळतील. एकदा मिळेल दुहेरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 28. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. 7 बॉल 11 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला. अडचणी वाढल्यात.
अडचणी खूप मोठ्या आहेत. आता नशिबावरती विश्वास देण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास द्यावा लागेल बॅटर आकाशला. ओ ब्लॉक होल लेनचा बॉल, मोठी अपील. बॅटची कडा नाही घेतलीये, पंचांचा इशारा आला आणि इकडे फलंदाज बाद होत आहेत. लेग बिफोरची विकेट येत असताना पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होतील LBW स्वरूपामध्ये. फलंदाज बाद, 6वा धक्का महत्वाच्या क्षणी मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अथर्व दाखल होत असताना पाहायला मिळतील. आता मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. बघा ना, जिथे महाड संघ लढत देत असताना पाहायला मिळाला. महाड तालुका म्हटल्यानंतर काय, महाड तालुक्यामध्ये आपल्या रायगड किल्ल्याची, ज्यावेळेला आपण म्हणतो ना का रायगड जिल्हा, आणि या रायगड जिल्ह्याला लाभलेला महत्त्वाचा रायगड किल्ला जेवढा कणखर आहे ना, त्या रायगडाचा दगड जेवढा कणखर आहे तेवढाच आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला महाडचा प्रत्येक खेळाडू त्या दगडासारखा कणखर लढत देत असताना पाहायला मिळाला. अगदीच पुण्याच्या संघाविरुद्ध आपण जर पाहिलं तरी लढत मोठी पाहायला मिळाली आहे. पराक्रम हा नेहमी आपला मनगटात असावा, त्या हातावरती विश्वास असावा, ज्या हाताच्या रेषावरती तुम्ही तुमचं नशीब बघताना त्याच हातामध्ये बॅट किंवा बॉल घेऊन तुम्ही ते नशीब बदलवण्याची ताकद बाळगणं खूप गरजेचं आहे. आणि ती ताकद बाळगण्यासाठी आता बॉलिंगसाठी आलाय आतिश कडू, बिरवाडीचा सुपरस्टार. पहिला बॉल आणि पहिला चेंडू. पंचांकडे मोठी अपील. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल जोडली जाते. मॅच ऑन राहील. 5 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. अजून एक डाव कुऱ्हाताचा फलंदाज अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी महाड तालुक्यातून येत असताना महत्त्वाचं ते बिरवाडी गाव. त्या बिरवाडी गावाचं क्रिकेट खेळता खेळता तालुकानीय गटामध्ये पुढे येत असताना आतिश कडूला तुम्ही पाहताय. आता त्याच्याकडे एक मोठ्या आशालभूत नजरेनं पाहिले जाते. 5 बॉलमध्ये 10 धावा थांबवल्या जातील का? पुढचाच बॉल समोर अथर्व. बिगिट, आडवा बाटणं, गॅपमध्ये फटका. क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत. एकदा मिळेल. दुसऱ्या धावीचे प्रयत्न नाहीयेत. योग्य फेकी पाहायला मिळते. निखिल पारवे, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला तुम्ही बघताय. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये, रोमहर्षकता वाढलीये. दुसऱ्या फेरीतील सामना कशा पद्धतीचा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. या स्क्रीनवरती तुम्हाला दोन्ही अँगलने एकत्र दाखवले जात आहे. एका बाजूला बॅटर आहेत तर एका बाजूला बॉलर आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरती दबाव दडपण तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण की आतिशला माहिती आहे एक मोठा फटका या मॅचची हवा काढेल. आणि त्याच वेळेला आता खेळत असताना ऋतिकला माहिती आहे आपली विकेट ही मॅच आपल्या हातातून घेऊन जाईल. जोपर्यंत हातामध्ये ती बॅट आहे त्या बॅटवरती विश्वास ठेवून मैदानाच्या आतमध्ये धावा तुम्हाला बनवावा लागणार आहेत. पुढचा बॉल. 4 बॉल 9 ची गरज. यावेळेला फटका खेळायचा होता. फटका फसला होता. अनिकेत चव्हाण आहे. अनिकेत चव्हाण कडून एक चूक घडतीये की मोना मी म्हणेन ही चूक नसावी. ही जी कॅच होती ना ही यदा कदाचित मॅच घालवणारी सुद्धा ही कॅच असावी. कारण की ऋतिककडे एवढी ताकद आहे, जो शेवटच्या 2 बॉलला जरी स्ट्राईकला आला तरी सुद्धा ही मॅच फिनिश करण्याची ताकद त्याच्याकडे. अनिकेत चव्हाण एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. तेलंगे गावचा खेळाडू आहे महाड विभागातील. पण आता कुठेतरी चूक करत असताना पाहायला मिळायला कॅच सुटली आहे. ही जर कॅच बनली असती तर मॅचही बनली असती. बॅटिंग करत असताना टीमला डॉमिनेट केलं जातं जगन्नाथ स्फूर्ती पिंगसे. यावेळेचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय? डिरेक्ट हिट. जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली आहे. सूरज करकरेनं केलं हिट. आता विकेट मिळेल. फलंदाज ऋतिक बाद.
मॅच 80% का होईना थोडी आपल्या हातामध्ये आली आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आपण नेहमी म्हणत चाललोय. क्रिकेटमध्ये वार पलटवार होतात आणि हे महाड संघांनी नेहमी अनुभवलंय. महाड संघांनी 2 वेळा एका बॉलमध्ये 13 धावा बनवल्यात. त्याचा साक्षीदार स्वतः रोहित देसाई होता. आणि निश्चित आपण जर पाहिलं तर आज रोहित सुद्धा नाही आहे या मॅचमध्ये, पण महाड संघ चांगलं खेळत असताना पाहायला मिळालं. कोपरा ग्रुप वडवलीची ती स्पर्धा, तिकडे महाडमध्ये रायगडमध्ये पहिला इतिहास, एका बॉलमध्ये 13 धावा झालेला आहे आणि आता 2 मध्ये 8 बनवायच्यात. म्हणजे 2 मध्ये 2 चौकारही चालतील, या बॉलला 2 आल्यानंतर शेवटच्या बॉलला षटकारही चालेल. आणि आता असा खेळाडू मैदानावरती आलाय ना ऋषिकेश, या खेळाडूची एक रील बहुत चर्चित आली होती, बहुत ट्रेंडिंगला आली होती. तो एस्टनच्या मागे उभा राहत असताना त्यानं पकडलेला डाईव्ह मारून झेल, तो चर्चेचा विषय बनला होता. 2 बॉल 8ची गरज. आता कॅच पकडायची नाहीये, आता कॅच उडवायचीही नाहीये, आता बॉल उडवायचा तर डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. अशा परिस्थितीमध्ये ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 बॉल 8. पुढचा बॉल यावेळेला लांबून खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मुस्तकी मुकादम. हो प्रयत्न चांगले, धावा थांबवल्या जातील. एकदा मिळतीये दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेलीये. 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. आता प्रेक्षक किती आहेत आणि प्रेक्षक आहेत तर त्यांना हा सामना किती आवडलाय हे मला बघायचं आहे. प्रेक्षक हो, स्पर्धा आणि ही मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. जगन्नाथ स्मृती जर जिंकते तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितेन पवार यांच्या वतीनं, बबन यांच्या वतीनं सोमेश यांची टीम जर जिंकते तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आज पुन्हा ही तो डायलॉग पुन्हा आठवेल. आता हुकला तो चुकला आणि या मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशने जर ठोकला तर जगन्नाथ स्मृती पिंगळसई संघ जिंकला. अथवा हा प्रवास इथे थांबवावा लागणार आहे. हर्ष दिवेकर यांच्या वतीनं सोमेश यांच्या टीमसाठी जिंकण्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस. 1 बॉल 6 धावा. ओहो, इकडे मात्र सामना संपलाय, सामना जिंकलाय. टीम तुम्ही पाहताय SMS फायटर साकडी महाड या टीमच्या नावावरती हे विजय येत असताना पाहायला मिळते. आता क्वालिफायची होईल लढत. विराट 11 उरण तर त्यांच्या विपक्षामध्ये SMS फायटर साकडी महाड. मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो कोणाला द्यायचा? मी म्हणेन चित्रपटच त्यांनी बनवून टाकला. किंबहुना ज्यावेळेला आपण म्हणतो ना सर की चित्रपट बनवत असताना कधी कॅमेरामॅननी कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं याची जाणीव प्रत्येकाला असते. आणि आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरेमध्ये ज्याच्यावरती फोकस झालाय, बाकीच्यांना ब्लर केलं गेलं, असा मुस्तकीम मुकादम ठरेल या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. छान खेळलात महेश नानगुडे, त्याच वेळेला रोहित खरात, ऋतिक असेल, संपूर्ण टीम ललित हे आपल्याला पाहायला मिळाले. पण आज कमतरता होती. तुम्ही 1 डॉन घेऊन आलात पण आज दुसरे डॉन, अनुभवी डॉन नव्हते, म्हणून थोडासा अनुभव कमी पडला असंच म्हणूया आपण या मुस्तकी मुकादम.